सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद। रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत। मी सध्या आहे चिमणगाव या गावामध्ये। कुमटे पंचायत समिती गणाचे शिवसेना, भाजपा, RPI या मित्रपक्ष महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत सौ इंदुमती अमृत जाधव यांच्या ऑफिसमध्ये मी सध्या आहे। या ठिकाणी सौ इंदुमती अमृत जाधव हे शिवसेना, RPI व भाजपा मित्रपक्ष महायुतीतून या कुमटे पंचायत समिती गणामध्ये या निवडणुकीला सामोरे जातात। त्यांची निवडणूक लढवण्यामागची नेमकी भूमिका काय आहे, त्यांचा निवडणूक लढवण्यामागचा त्यांचा विचार काय आहे आणि नेमका त्यांचा प्रचार कसा चालू आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। मॅडम नमस्कार। नमस्कार। मॅडम माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आता या कुमटे पंचायत समिती गणामधून आपण निवडणुकीला सामोरे जातात, तर आपली नेमकी कोणती भूमिका घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जातात? माझी पहिली भूमिका म्हणजे मला माहेरकडून आणि सासरकडून राजकीय वारसा मिळालेला आहे आणि माहेरकडून माझे वडील खटाव तालुक्यातील बुरकडे गावातील एक सुपुत्र मिलिटरी सेना दलातून मेजर रिटायर झालेले होते आणि त्यांचा प्रामाणिकपणा, शिस्तपणा हे गावातील लोकांनी बघून त्यांना 15 वर्ष सरपंचपद भूषवले आणि त्यांनी 15 वर्ष सरपंचपद भूषवून गावचा भरपूर विकास केला, प्रामाणिक कामं करून लोकांचे प्रश्न सोडवले आणि गाव एकदम सुसज्ज आणि सुसंस्कृत लोकांना चांगली म्हणजे सेवा मिळवून दिली। आणि त्याच्यानंतर वडिलांचे चांगले काम बघून 15 वर्षे बिनविरोध निवडून दिल्यामुळे सरपंचपद चांगले भूषवल्यामुळे नंतर आमच्या चुलत्यांना पण 10 वर्ष पदाचा हे पद दिले आणि चुलत्यांनी पण ते गावचा विकास करून निर्विघ्नपणे सरपंचपद निवडून गावचा अजून चांगला विकास केला म्हणजे आणि त्याच्यानंतर माझं तो अनुभव माहेरचा अनुभव झाला माझा राजकीय ह्याच्यातला, वडिलांचा आणि चुलत्यांचा। त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर इकडं सासरीसुद्धा आल्यानंतर त्यावेळेला शालीनताई पाटील या इथं प्रख्यात होत्या। शालीनताई पाटलांचे माझे दीर आणि सगळेच घरातील सासरे वगैरे सगळे शालीनताई पाटलांचे खंदे समर्थक होते आणि त्यांच्या ह्याच्यातूनच मग त्यांनी सोसायटीचे चेअरमन पद निभवले, पदाचा कारभार निभवला। परत आमच्या जाऊबाईंनी उपसरपंच पदाचा हे भार पार पाडला, गावचा विकास केला त्याच्यातून आणि तो मला अनुभव असल्यामुळे आता मला महेशदादा शिंदेच्या आमदारांच्या माध्यमातून कुमटे गटातून जे पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळालेली आहे त्यासाठी तोच अनुभव मी पुढे घेऊन प्रत्येक आता कोरेगाव तालुक्यातील गावोगावांचा विकास, शेतकऱ्यांचे पाणी प्रश्न, परत गावोगावचे रस्ते सिमेंट काँक्रीटकरण आणि महिला गट सक्षम करणे, परत युवकांचे प्रश्न, रोजगार प्रश्न सोडवणे हे मी निर्विघ्नपणे जबाबदारी पार पाडेन आणि हे मी लोकांना आश्वासन देऊ शकते की मला पहिला घराण्याचा अनुभव असल्यामुळे माझ्या सगळ्या पूर्वीच्या पूर्वजांचा अनुभव असल्यामुळे हे राजकारणातून मी येऊन गावातील विकास लोकांना आणि सेवा देईन आणि ह्या लोकांना निधी मिळवून देईन, लोकांच्या अडचणी सोडवून ही मी आश्वासन देऊ शकते। म्हणजे या भागातील या कुमटे पंचायत समिती गणातील सर्व गावांचा विकास, सर्वांगीण विकास ही भूमिका घेऊन या निवडणुकीला आपण सामोरे जातो। मॅडम माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता या कुमटे पंचायत समिती गणातील ह्या गणातून आपण निवडणुकीला सामोरे जातो, तर आपल्याला नेमके कोणते प्रश्न जाणवतात या भागातले, आपण काय प्रयत्न करावा? या गावातील प्रमुख प्रश्न म्हणजे पाणी, शेती पाणी प्रश्न प्रमुख आणि शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न प्रमुख। तर आता पहिला प्रश्न हा आहे की शेतीचा पाणी प्रश्न। तर आता महेशदादा शिंदेच्या आमदाराच्या ह्याच्यातून जे काटापूर आपला लक्ष्मीराव इनामदाराच्या ह्याच्यातून जे काटापूर प्रकल्पातून जो पाण्याचा मोठा प्रकल्प आता चालू करणार आहे आपण, तो जे काटापूर ह्याच्यातून आमदार शिंदेच्या साहेबांच्या माध्यमातून जो पूर्ण होणार आहे
तो विकास काम आपण पूर्ण करणार आहे आणि ती लोकांचा प्रश्न सोडवणार आपण शेतीचा. म्हणजे हे आश्वासन आहे आणि हे पूर्ण करणारच आम्ही. महेशदादा शिंदेच्या आमदारांच्या ह्याच्यातून माध्यमातून या पाण्याचा प्रश्न सोडवणार, रस्त्याचे प्रश्न सोडवणार आणि महिला गटांचं सक्षमीकरण, बचत गटाचे सक्षमीकरण करणार. एवढं तर हे आता करू शकते एवढं. म्हणजे या भागातील जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार. सोडू शकता. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता या कुमठे पंचायत समिती गणातून आपण निवडणुकीला सामोरे जातो, तर नेमका आपल्याला जनतेचा प्रतिसाद कसा मिळत आहे प्रचाराच्या दरम्यान? जनतेचा प्रतिसाद आता मी प्रचारासाठी फिरते ना, एकदम उत्साही आणि हे खूप छान वातावरणात आहे. म्हणजे खूप प्रतिसाद चांगला मिळत आहे जनतेचा. गेली 6 वर्षे महेशदादा शिंदे आमदार साहेबांनी गावोगावी जे सुधारणा केली आहे आणि लोकांना निधी मिळवून दिला आहे, लोकांना सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यातून जे उत्साह मिळत आहे, तर लोकांना महेशदादा शिंदे आमदार साहेबांचाच पाठिंबा पाहिजे. त्यासाठी ते लोकांना आपल्याला बहुमताने निवडून देतील असा उत्साह आहे, वातावरण आहे. त्याच्यामुळं आपणच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटातून निवडून येऊ अशी अपेक्षा आहे. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे, आता या कुमठे पंचायत समिती गणातून आपण निवडणुकीला सामोरे जातो, तर आपली नेमकी विकासाची भूमिका आहे, आपला विकासाचा अजेंडा काय सांगाल याबाबत? कुमठे गणातील सर्व गावांना पाणी प्रश्न सोडवणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी निधी उपलब्ध करून देणे, रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, महिलांचा बचत गट सक्षम करणे आणि युवकांना रोजगार निर्मिती मिळवून देणे. म्हणजे ही भूमिका घेऊन आपण या कुमठे पंचायत समिती गणामध्ये निवडणुकीला सामोरे जातात. आपली ही विकासाची भूमिका आहे. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे, आता या कुमठे पंचायत समिती गणातून आपण निवडणुकीला सामोरे जातात, तर ह्या कुमठे पंचायत समिती गणातील जनतेला, मतदारांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी जनतेला असं आवाहन करू इच्छिते की महेशदादा शिंदे साहेबांनी 6 वर्षे जी विकासाची कामे केली आहेत ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून आणि आपल्याला पुढील विकास करण्यासाठी जनतेने महेशदादा शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जनतेने मला पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी निवडून देणे आणि प्रचंड बहुमताने धनुष्यबाणाला विजय करणे एवढे आवाहन करते जनतेला. प्रचंड बहुमताने निवडून देणे हे आवाहन करते. अगदी आत्ताच आपल्याला कुमठे पंचायत समिती गणातील शिवसेना, भाजपा, RPI मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ इंदुमती अमृत जाधव यांनी नेमक्या या कुमठे पंचायत समिती गणामध्ये या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जात आहे, त्यांची भूमिका आहे, त्यांचा सर्वांगीण विकासाचा अजेंडा कसा आहे याबाबत सविस्तर असले विश्लेषण केलेलं आहे. सौ इंदुमती अमृत जाधव यांनी आम्हाला वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.